मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून कमी केलेल्या महिलांची संख्या आता 7 लाखांवरती जाण्याची शक्यता आहे। यापूर्वी 5 लाख महिलांची नावं ही कमी करण्यात आली होती आणि यात आता 2 लाखांची भर पडण्याची शक्यता आहे। आता राज्यात सुरू असलेल्या छाननी प्रक्रियेनंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये आणखी 2 लाख लाभार्थी अपात्र ठरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर ठरली होती। मात्र आता या निकषात न बसणाऱ्या बहिणींना वगळण्यात येत आहे आणि म्हणून ही संख्या 7 लाखांवरती जाऊ शकणार आहे। आणि आता पीएफ खातेदारांसाठी मोठी बातमी आहे। आता पीएफचे पैसे यूपीआय वरून काढता येणार आहेत। केंद्र सरकार लवकरच यूपीआय द्वारे पीएफ खात्यातील रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध करून देणार आहे आणि या संदर्भात ईपीएफओनं एनपीसीआय सोबत चर्चा सुरू केली आहे। ईपीएफओच्या 7,40,00,000 सबस्क्रायबर्सना याचा लाभ होणार आहे। ईपीएफओची रक्कम काढण्यासंदर्भात येत्या काही दिवसांमध्येच अनेक बदल केले जाणार आहेत। ईपीएफओ खातेदाराला एटीएम कार्ड सारखं स्मार्ट कार्ड दिलं जाईल आणि याद्वारे पीएफ खात्यातील शिल्लक रकमेपैकी 50% रक्कम एटीएम कार्डवरूनच काढता येईल। आणि यानंतर आता वळूयात टॉप 50 कडे। राज्यभरातील उर्वरित बातम्या आहेत त्या सगळ्यांचा वेगवान आढावा घेऊयात। रेल्वे स्टेशनवरती थुंकणाऱ्यांना यापुढे चपराक बसणार आहे, कारण पश्चिम रेल्वे प्रशासनानं या संदर्भात मोठा निर्णय घेतलाय। थुंकणाऱ्यांच्या विरोधात आता दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे आणि त्याचसोबत त्यांच्याकडून 500 रुपयांचा दंडही वसूल केला जाईल। मुंबईच्या वाहतूक कोंडीवरती उपाय म्हणून मंत्रिमंडळानं पॉट टॅक्सी प्रस्तावाला मंजुरी दिली आहे। MMRDA ही प्रणाली लागू करण्याच्या व्यवहार्यतेचं मूल्यांकन करण्यासाठी सर्वेक्षण करणार आहे। एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात वांद्रे ते कुर्ला 8.8 किलोमीटरच्या पॉट टॅक्सी मार्गाच्या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे। MMRDA कडून उभारण्यात येणाऱ्या ऑरेंज गेट मरीन ड्राईव्ह या भुयारी मार्गाच्या कामाला वेग येणार आहे। 9.2 किलोमीटर लांबीच्या या मार्गामध्ये 6.52 किलोमीटर दुहेरी बोगदा असणार आहे आणि या मार्गाच्या उभारणीसाठी MMRDAला 7,326 कोटींचं कर्ज सरकारी बँकेकडून मिळणार आहे। तर त्याबाबत करारही करण्यात आलाय आणि म्हणून या कामाला आता चालना मिळणार आहे। मुलांच्या आरोग्यावरती शेंगदाणा चिक्कीचा विपरीत परिणाम होत असल्यानं बंगळुरूतील शिक्षण खात्यानं महत्त्वाचा निर्णय घेतलाय। चिक्की वाटप बंद करण्याचे आदेशच देण्यात आले आहेत। चिक्कीमध्ये साखरेचं प्रमाण जास्त असल्यानं त्यात चरबी असते। शिवाय कालबाह्य चिक्की वाटपाचा प्रकारही समोर आल्यानं बंगळुरूमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय। कमाल खान याला लायकीपेक्षा काही लोकांनी मोठं केलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांवरील वादग्रस्त ट्विट प्रकरणी सामंतांनी कमाल खानवरती प्रतिक्रिया दिलेली आहे। मराठी माणसाच्या सहनशीलतेचा अंत कोणी बघू नये, त्याचे परिणाम फार वाईट होतील असा थेट इशाराही त्यांनी दिला आहे। तर शिवाय कमाल खानवरती देशद्रोहाचा खटला दाखल करण्याची मागणीही सामंतांनी केलेली आहे। मुंबई डोमेस्टिक विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा धुळीत असल्याचं पाहायला मिळालंय। पुतळा असलेल्या ठिकाणी ठाकरे गटानं शिवजयंती साजरी केली। गेल्या अनेक वर्षांपासून पुतळा व्यवस्थित बसवण्यात यावा अशी मागणी करण्यात येते। मात्र विमानतळ प्रशासनाकडून अजूनही पुतळा बसवण्यात आलेला नाहीये। गँगस्टर अबू सालेमनं सुटकेसाठी हायकोर्टात धाव घेतली आहे। माफी आणि मुदतपूर्व सुटकेची मागणी सालेमनं याचिकेद्वारे केलेली आहे। 1993च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी सालेमला जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे। आता त्याला तुरुंगातून सुटण्याची तात्पुरती तारीख देण्यात यावी अशी मागणी सालेमनंच याचिकेत केली आहे। जिममध्ये व्यायाम करताना ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेत्या पॉवर लिफ्टर तरुणीचा जागीच मृत्यू झालाय। याश्रिका आचार्य असं या तरुणीचं नाव असून ती 17 वर्षांची होती। याश्रिका 270 किलो वजन उचलताना तिला वजन पेलवलं नाही आणि तिचा
तोल गेला। यावेळी वेट रॉड खाली तिची मान दबली गेली आणि तिचा जागीच मृत्यू झाला। राज्यात जीबीएसच्या आणखी 2 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे। पुण्यातील ससून रुग्णालय आणि एका खासगी रुग्णालयात रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे। राज्यात आतापर्यंत 11 रुग्णांचा मृत्यू झालाय, तर राज्यातील जीबीएसची रुग्णसंख्या 211 वरती पोहोचली आहे। हा आजार संसर्गजन्य आजार नसला तरी खूप धोकादायक नसल्याचं तज्ज्ञांचं मत आहे। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महाकुंभ मेळ्यावरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरती निशाणा साधलाय। चेंगराचेंगरीच्या घटनांचा उल्लेख करत ममतांनी महाकुंभला मृत्यू कुंभ असं संबोधलंय। व्हीआयपींना विशेष सुविधा तर गरिबांकडे मात्र दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ममता बॅनर्जींनी केलाय। सोलापूरमध्ये 38 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। ते राज्यातील सर्वाधिक उष्ण शहर ठरलंय। त्यानंतर सोलापूर आणि अकोल्यात तापमान 37 अंश दिसून आलं। पुढील काही दिवसांमध्ये तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। कांदा उत्पादकांना अखेर कंपनीकडून नुकसान भरपाई मिळाली आहे। आयपीएल कंपनीच्या तणनाशक फवारणीमुळे संपूर्ण कांदा पीक जळालं होतं आणि यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं। साम टीव्हीच्या बातमीनंतर कृषी विभागानं याची चौकशी सुरू केली। छत्रपती संभाजीनगरमध्ये एका दिवसाचं राज्यव्यापी काम बंद आंदोलन पुकारण्यात आलंय। विविध प्रलंबित मागण्यांसाठी परिचारिका आक्रमक झाल्या। घाटी रुग्णालयातील परिचारिका काम बंद आंदोलनात सहभागी झाल्या। परिचारिका काम बंद आंदोलनावरती असल्यामुळे रुग्णालयातील रुग्णसेवेवरती मोठा परिणाम झालाय। भंडाऱ्यात पासपोर्टसाठी 11,000 अर्ज प्राप्त झालेत। ऑनलाईनमुळे प्रक्रिया सुलभ झाल्यानं नागरिकांचाही पासपोर्ट बनवण्याकडे कल दिसून येतोय। युवकांनी व्यसनापासून दूर राहण्याचं आवाहन शिवजयंतीनिमित्त मनोज जरांगे पाटलांनी रायगडाच्या मुरुडमध्ये केलेलं आहे। महाराष्ट्रात मराठा समाजासमोर सध्या अनेक मोठी आव्हानं आहेत। अशावेळी तरुणांनी व्यसनापासून दूर राहून समाजाची एकी कायम ठेवावी आणि संघटित होऊन आव्हानांना सामोरं जावं असं आवाहन जरांगेंनी केलंय। रायगड जिल्ह्यात पेण आणि सुधागड तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेत। जमिनीला हादरे बसून भूगर्भातून आवाज आला। घरातील भांडी हलली तर कुठलंही नुकसान झालं नाही अशी माहिती ग्रामस्थांनी दिली आहे। पालघरमध्ये गादी आणि सोफा बनवणाऱ्या कारखान्याला मध्यरात्री आग लागली। या आगीत कारखान्याचं मोठं नुकसान झालं। कारखान्यातील पूर्ण वस्तू जळून खाक झाल्यात। सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी मात्र झाली नाही। ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज। जळगावमध्ये नाफेडचं वेबसाईट पोर्टल बंद असल्यानं तूर खरेदीची नोंदणी खोळंबलेली आहे। शेतकरी हमीभाव खरेदी केंद्रावरील नोंदणी सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत। व्यापाऱ्यांकडून फक्त 4 ते 4.5 हजार रुपये भाव मिळतोय आणि म्हणून शेतकरी नाराज आहेत। वाशिममध्ये पैनगंगा नदीवरती कोल्हापुरी बंधारे पाण्याअभावी कोरडे पडलेत। त्यामुळे बंधाऱ्यांवरती अवलंबून असलेली शेकडो हेक्टर रब्बीची पिकं धोक्यात आली आहेत। म्हणून शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होणार आहे।
धाराशिवमध्ये तेरणा नदीपात्रातून एकाच दिवशी 15 पाणबुडी मोटरींची चोरी झाली आणि त्याचवेळी शेतकऱ्यांच्या मोटरीही चोरीला गेल्या। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। दरम्यान पोलिसांकडून सगळ्या चोरट्यांचा शोध सुरू आहे। पोलिसांचा गणवेश घालून तरुणाला लुटणाऱ्या तोतयाला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत। चौकशी केली असता आरोपी रायगड भागात होमगार्ड म्हणून काम करत असल्याचं समोर आलंय आणि त्याने आणखी कोणाची फसवणूक केली आहे का याचा तपास पोलीस करतायत। सांगलीच्या मिरजेत गांजा विक्रेत्या तरुणाला अटक करण्यात आलेली आहे। 1 किलो 700 ग्रॅम गांजा त्याच्याकडनं जप्त करण्यात आलाय। एकूण 42,000 किमतीचा ऐवज यावेळी पोलिसांनी पकडलाय। आता बातमी संतनगरी शेगावातून आहे। गजानन महाराजांचा आज 147वा प्रकट दिन सोहळा आहे आणि हाच सोहळा साजरा करण्यासाठी राज्यभरातूनच नाही तर देशभरातून भाविक संतनगरी शेगावमध्ये दाखल झाले। गणगण गणात बोतीच्या गजरात हजारो पायी दिंड्या संतनगरी शेगावात पोहोचल्यात। टाळ आणि मृदुंगाच्या गजरानं शेगाव नगरी दुमदुम गेली आहे। भाविकांच्या सोयीसाठी मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुलं ठेवण्यात येणार आहे, तर उद्या काल्याच्या कीर्तनानं प्रकट दिन उत्सवाची सांगता होईल। वर्षाप्रमाणे इथे सुद्धा आजही प्रकट दिनाचा खूप चांगला महोत्सव जमलेला आहे आणि आज महाराजांचा 147वा प्रकट दिन आहे। आम्ही मेन म्हणजे आम्ही कॉलेजचे विद्यार्थी आहोत, तर आम्हाला हे माझ्या सगळ्या मैत्रिणी आहेत आणि आम्ही दर्शनासाठी आलेलो आहोत आणि इथे मंदिरामध्ये येऊन मन खूप प्रसन्न होते। प्रत्येक वर्षी प्रकट दिना दिवशी आम्ही पुण्यामधून येतो। तिथं आल्यानंतर जे मनाला समाधान मिळतं ते कुठेही मिळत नाही, कारण इथली स्वच्छता, दर्शन, हे समाधान जे आहे फार सुंदर आहे। गजानन महाराजांच्या बाबतीत बघायला गेलं तर मला फार मोठे वेगवेगळे अनुभव आले, कारण माझा मुलगा सुद्धा 21 दिवस पुण्यात अनकॉन्शियस होता। तो 21 दिवसानंतर महाराजांच्या कृपेनं बरा झाला। आता तो व्यवस्थित आहे, नोकरी वगैरे करतो। आम्ही शून्यातून वरती आलो।